अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मात्र तन्मय, ही महत्त्वाची बातमी आहे। भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे। स्वतःच्या नातवाला बालमोहन मराठी शाळेत घाला, भाजपच्या मराठी भाषा परीक्षा कार्यक्रमात अमित साटमांनी हे विधान केलंय। हिंदी शिकण्यासाठी पर्याप्त वेळ मिळणार असल्याचंही साटम काय म्हणाले ऐकूया। जे भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती या मुंबई शहरामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी भाषेच्या आधारावरती जे राजकारण करतात त्यांना मी आधी चॅलेंज केलेली आहे की स्वतःच्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घेऊन दाखवावं आणि त्याचं ॲडमिशनचं जे पत्र आहे ते दाखवावं। माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना की त्यांनी त्यांच्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगितलेलं आहे की मराठी शिकण्याकरता पर्याप्त वेळ ही सर्वांना दिली जाईल, तोपर्यंत कारवाई करण्यात येणार नाही। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये ऑलरेडी स्टेटमेंट केलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार सध्या फोन लाईनवरनं जोडले गेले आहेत। यशवंतजी, स्वागत तुमचं एनडीटीव्ही मराठीवर। कसं बघता तुम्ही या साटमांच्या टीकेकडे? पहिली गोष्ट, कार्यक्रम कसला होता? मराठी प्रशिक्षण मिळालेलं आहे त्याचं सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम होता ना? बरोबर आहे। थोडक्यात कार्यक्रम मराठीचा सन्मानाचा कार्यक्रम होता आणि संपूर्ण कार्यक्रम मात्र हिंदीत झाला। प्रमाणपत्र घेऊन जाणारे जे कोणी परप्रांतीय आहेत त्यांना मीडियाने विचारलं मराठीत बोलाल का, तर ते बोलू शकले नाहीत। मग नेमकं कोणत्या भाषेचं त्यांना प्रशिक्षण दिलं तुम्ही आणि ही सर्टिफिकेट द्यायची मग ही एवढी घाई का? तुम्ही काय त्या वोट बँकवर डोळा ठेवून किंवा वोट बँकसाठी तुम्ही किती अजून लाचार होणार आहेत? हे अमित साटम असो किंवा तत्सम जे कोणी भाजपवाले आहेत, किती लाचार होणार आहेत? विषय मुद्दा हा नाहीये की कोणाच्या मुलाने कुठल्या मीडियम मध्ये ऍडमिशन घेण्याचा, मुद्दा आहे की तो मुलाला मराठी शुद्ध बोलता येतं का? आणि राजसाहेबांच्या सर्व कुटुंबाला मराठी, अगदी नातवापासून सगळ्यांना शुद्ध मराठी बोलता येतं। मराठी बोलण्याचा विषय आहे। त्यांनी शिक्षण कुठे घ्यावं काय हा प्रत्येकाचा स्वतःचा एक अधिकार आहे। त्या अधिकारात त्यांनी शिक्षण घेत असतील, कोणी कुठे घेत असेल। मराठी आलं पाहिजे हा मुद्दा आहे। तर तुमच्या ज्यांना तुम्ही सर्टिफिकेट वाटली त्यांना मराठी येत नव्हतं, म्हणजे हा सगळा फार्स आहे, वोट बँकसाठी केलेला फार्स आहे। म्हणजे अजून किती तुम्ही वोट बँकसाठी स्वतःचं ते म्हणतात ना स्वाभिमान, स्वतःच्या स्वतःची भाषा, स्वतःची जमीन म्हणजे मुंबई, त्याचं अस्तित्व, मग किती दिवस तुम्ही असं घाण ठेवणार? असं किती दिवस घाण ठेवणार आहात? यांना काही वाटत कसं नाही? स्वाभिमान नाहीये का हो यांना? जशी भोगस सर्टिफिकेट वाटलीत ना, तशीच हे जे अमित साटम आहे यांचं वक्तव्य सुद्धा भोगस असतं नेहमी। आणि नेहमीची एकच कॅसेट आहे त्यांची, कळलं का? मुद्द्यावर बोलायचंच नाही, विपर्यास करायचा, विषय जो चाललाय तो कुठेतरी दुसऱ्या विषयाकडे घेऊन जायचा। हिंदू, मुस्लिम, मराठी, अमराठी, कळलं का? हिरवा, पण यशवंतजी, त्यांनी तुम्हाला चॅलेंज केलंय, ही नेहमीची यांची सवय आहे, नित्याची सवय आहे। मूळ मुद्दा काय की त्यांना मराठी आलं पाहिजे आणि आता एक नवीन चळवळ आम्ही चालू करायचा प्रयत्न करतो। आम्ही सगळ्यांना नागरिकांना आवाहन करणार की कोणी समोरून कुठल्याही भाषेत बोलू, आपण मराठीतच बोलायचं। विषय अस्मितेचा आहे, भाषेच्या अस्मितेचा आहे, संस्कृतीचा आहे आमच्या। हो, पण साटमांनी चॅलेंज केलंय राज ठाकरेंना की बालमोहन, कसलं चॅलेंज? विषय काय आहे हो? विषय काय आहे की इथे मराठी आलं पाहिजे। राज ठाकरे साहेबांच्या नातवाला मराठी येतं, शुद्ध मराठी बोलतो तो। राजसाहेबांचा मुलगा अमित ठाकरे शुद्ध मराठी बोलतो। विषय मराठी बोलण्याचा आहे ना, कोणी कुठल्या मीडियम मध्ये शिकण्याचा आहे का? म्हणजे विपर्यास करायचा, डायव्हर्सिफिकेशन करायचं विषयाचं, हे यांना सवयच आहे बीजेपी वाल्यांना। ह्यांना ना बाळकडूच दिलेले असतात। हे प्रशिक्षण घेतात ना तिकडे केशवसृष्टीमध्ये, तिकडे त्यांना हे शिकवलं जातं। मला चांगलं माहिती आहे की विषयांतर कसं करायचं आणि प्रत्येक मुद्दा हिंदू मुस्लिम आणि त्या जाती धर्मावर कसा न्यायचा यांना चांगलं कळतं, यांना शिकवलेलं आहे। ह्यांना हे प्रशिक्षण ही घेताना त्या केशवसृष्टीमध्ये ह्या परप्रांतीयांना घेऊन जा आणि मराठी शिकवा म्हणावं, एक खोटे सर्टिफिकेट वाटण्यापेक्षा। यशवंतजी, याच संदर्भातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सुरुवातीला 3 महिने वेळ देण्यात आला, जवळपास 105 दिवसांची मुदत, आणि आता पुन्हा एकदा 4 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। सातत्यानं मुदतवाढ, एकीकडे सरकारमधील एक मंत्री इशारा देतात, कारवाईचा धाक दाखवतात, आणि दुसरीकडे मुदतवाढ देखील सातत्यानं दिली जाते। हेच सांगतोय, एकीकडे शिंदे गटाचे मंत्री, परिवहन मंत्री त्यांना धाक दाखवतात आणि दुसरीकडे बीजेपीचे मुख्यमंत्री हे सतत मुदत वाढून देत आहेत। याचा अर्थ काय होतोय की तुम्हाला लालून चांगलं करायचंच आहे, तुम्ही वोट बँकवर तुमचं लक्ष आहे।
जर त्या दिवशी परवा त्यांनी कुठेतरी तिकडे काय कांदिवलीला काहीतरी तो स्ट्राईक केला आणि गोंधळ केला रिक्षा थांबवून, बरोबर, का नाही हो त्यांना झोडून काढलं, का नाही त्यांच्यावर काय कारवाई केली, का नाही पोलीस फोर्स वापरला? त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तुम्ही पोलीस फोर्स वापरत होता, ते तर तिरंगा हातात घेऊन शांततेने आंदोलन करत होते आणि हे कायदा हातात घेऊन करत होते, का नाही तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली? कसं आहे की शेवटी ते फिरून येतं ना, ते वोट बँकवर येतं. यांना सत्ता महत्वाची आहे, यांना यांचे लोकप्रतिनिधी यांच्या वोट बँकवर निवडून आणणं महत्वाचं आहे. यांना भाषेची काही पडलेली नाहीये, भाषेच्या अस्मितेशी काही पडलेली आहे, मराठी संस्कृतीशी काही पडलेली नाहीये. स्वतःच्या नातवाला बालमोहन मराठी शाळेत घाला असं चॅलेंज अमित साटम यांनी या कार्यक्रमामध्ये दिल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या मराठी भाषा परीक्षा कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी अमराठी रिक्षा चालकांना प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय. मात्र NDTV मराठीनं ज्यावेळी या प्रमाणपत्रांचं वाटप ज्या रिक्षा चालकांना करण्यात आलेलं आहे त्या रिक्षा चालकांशी संवाद साधला, तेव्हा त्यातील काही रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नव्हतं. हे कॅमेऱ्यात देखील कैद झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा बघूयात. जेव्हा NDTV मराठीचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार जेव्हा या अमराठी रिक्षा चालकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा काय घडलं? अरे मराठी कितना आता है? अरे भैया अरे मराठी आता है कि नहीं? अरे तुम्ही शिकले की नाही मराठी? अरे यार गाड़ी रोड पे फाइन मार रहे लोग. अरे आपने सर्टिफिकेट लिया, मराठी भाग क्यों रहे हो बताइए. अरे गाड़ी रोड पे फाइन मार रहा है भाई लोग. अरे सर्टिफिकेट सर्टिफिकेट हो मी सर्टिफिकेट घेतले. मी 4 दिवसला मी ट्रेनिंग लिहिले मराठीमध्ये. ते मला पास झाले, ते मला सर्टिफिकेट भेटले. अच्छा काय ते प्रताप नाईकला मी स्वागत करते की मी बराबर ते मराठीवारला इज्जत करतो. मी बराबर आपले लोकांना दिले शिक्षा मी स्वागत करते आहे. मराठी सीखने के लिए मिला है और मैं महाराष्ट्र का सम्मान करता हूं कि हम मराठी सीखने में थोड़ा बहुत सीख रहे हैं. क्या सीखे? जैसे आइए बैठ जाइए बसा, हाँ चलिए जो है, या हमें मलाड जाना है या CNG भराने जाने हैं, ये सब. काय नाव आहे? माझे नाव सुजित कुमार हरिशंकर सिंग आहे. अच्छा मला अंधेरीला जायचं आहे. या बसा काका, या बसा काकी, या बसा. अरे आणि मी तुम्हाला कॅश मध्ये पैसे देऊ की रोख रक्कम देऊ? नाही, मला कॅश द्या, माझ्याकडे GPay नाही आहे. मला मलाड में अच्छे से हां मराठी पढ़ले आपला सर सर्टिफिकेट मिलतो. हां हाँ, इसके लिए आपको धन्यवाद. तर ही दृश्य आपण पाहिलेली आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपलं स्वागत आहे. अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मात्र NDTV मराठीनं ज्या रिक्षा चालकांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या रिक्षा चालकांना मात्र मराठी येत नव्हतं असं दिसतंय. अतुलजी, तर अतुल भातखळकर यांच्यासोबत पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र मराठी नेत्यांकडूनच मराठी भाषेचा दुस्वास का, हा खरा या सगळ्या प्रकरणातला मोठा प्रश्न आहे. आणि सागर, मला सुरेश भटांच्या ओळी आठवत आहेत की आपुल्या घरात हाल सोसते मराठी, असंच म्हणायची आता वेळ आलेली आहे. कारण ज्यांना साधं मराठी बोलता येत नाही त्यांना प्रमाणपत्र देत आहेत. प्रमाणपत्र मिळालं याचा अर्थ तुमच्यावर कारवाई होणार नाही, याचं प्रूफ आहे. ते सरकारनेच तशी तजवीज केलेली आहे. त्यामुळे एकदा प्रमाणपत्र मिळवलं आपण की आपल्याला कोणी काही अडवणार नाही. पुन्हा एकदा जाणार आहोत. अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपलं स्वागत आहे. अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय. मराठी येत असल्याचं प्रमाणपत्र या रिक्षा चालकांना देण्यात आलेलं आहे. मात्र जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, तेव्हा मात्र त्यांना मराठी येत नसल्याचं कॅमेऱ्यात देखील कैद झालंय. मला असं वाटतं की मुळामध्ये आमच्या सरकारने मराठी करता एक चांगली योजना आणली आहे, त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आता
कामचलाऊ मराठी रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची तुलना एकदम त्यांनी कॅमेरा समोर करणं, मला असं वाटतं की सर्वसामान्य कुठलीही व्यक्ती मीडियाशी बोलताना, कॅमेरा समोर बोलताना ती सरावलेली नसते. त्यामुळे त्याचा अर्थ त्यांना जे मिळालेलं प्रमाणपत्र आहे ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ काढणं. एखाद्या माणसाला एखादी भाषा येते पण त्याला भाषण द्यायला जमेल अशातला भाग नाही, कारण भाषण देणे एक वेगळी कला असते. त्यामुळे त्याचा अर्थ, त्याचा संबंध त्याच्याशी जोडणं हे मला वाटतं पूर्णतः चुकीचं आहे. आणि त्यामुळे जे अमराठी रिक्षा चालक, टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी, कामचलाऊ मराठी आलं पाहिजे. आणि ही कायद्यातली तरतूद होतीच, ती तरतूद त्या ठिकाणी अंमलात आणण्याकरता त्या लोकांना मदत करण्याचं काम जर का उत्तर भारतीय मोर्चा करत असेल किंवा अन्य कुठलीही संघटना करत असेल तर त्याचं आपण स्वागत. नाही पण अतुलजी, कामचलाऊ मराठीच तर येत नाही ना त्या रिक्षा चालकांना, तेच तर आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कोणी भाषण द्यायला सांगतही नव्हतं. तुम्ही भाषणाचा संदर्भच का देताय? त्यांना कामचलाऊ मराठीच बोलता आलं नाही, हेच कॅमेरामध्ये चित्रित झालंय आमच्या. कामचलाऊ मराठीच कॅमेरा समोर बोलणं, नॉर्मल बोलणं आणि कॅमेरा समोर बोलणं याच्यात फरक असतो. पण त्यांना आम्ही असे काही प्रश्नच विचारले नाहीत की त्यांना साधी उत्तरं देता येत नाही. हे बघा, दोन गोष्टी आहेत. प्रश्न विचारण्याचा मुद्दाच नाही. प्रश्न विचारणं, रिक्षा चालक आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार आणि ते तुमचं असं म्हणणं आहे की ते टेन्शन मध्ये येणार नाहीत, असं नसतं ना. असं त्याचा संबंध जोडू नका. बरं, दुसरा मुद्दा, अतुलजी तुम्ही म्हणताय ठीक आहे त्यांना कामचलाऊ मराठी ते शिकले, त्यांना प्रमाणपत्र दिलं भाजपने, पण सरकारमध्येच मतभेद काय आहेत? एकीकडे प्रताप सरनाईक म्हणतात कारवाई होणार आणि आता एकीकडे दिली जाते मुदतवाढ. म्हणजे मराठीमध्ये दुस्वास का केला जातोय? आपल्याच मराठीबद्दल एक वेगळी भूमिका का मांडली जाते भाजपकडनं? हे बघा, तुम्ही विनाकारण बादरायण संबंध कुठल्याही गोष्टीचा जोडण्याचा कृपया प्रयत्न करू नका. मुळामध्ये मराठी शिकवण्याची भूमिका कोणी घेतली? ती सरकारने घेतली. प्रताप सरनाईक त्या खात्याचे मंत्री आहेत म्हणून त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर भले हजारो रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं तरी अनेकांनी मागणी केली की याला मुदतवाढ दिली पाहिजे. आता मुदतवाढीची घोषणा कोणी केली? ती स्वाभाविक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली, कारण राज्याचे मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख आहेत, ते पॉलिसी डिसिजन घेतात. एखादी कायद्यातली तरतुदीची मुदत जर का वाढवायची असेल तर तो सर्वाधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या मुदतवाढीची घोषणा केली. त्याचा संबंध भाजपशी जोडायचा आणि मग त्याचा संबंध मराठीशी जोडायचा, हा बादरायण संबंध तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करताय. याने जनता फसणार नाही. राज्यगीत हे कोणी चालू केलं? ते आमच्या महायुतीच्या सरकारने चालू केलं. भारतीय जनता पार्टीचे त्या ज्या सरकारमध्ये नेतृत्व करते त्या सरकारने केलेलं आहे. आणि त्यामुळे भाजप आणि मराठीवर असा काही संबंध तुम्ही वेगळ्या अर्थाने जोडण्याचा जो प्रयत्न करताय तो प्रयत्न कृपया करू नका. नक्कीच अतुलजी, त्यामुळे आता जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामध्ये तरी हे अमराठी रिक्षा चालक किमान मराठी शिकतील, मराठी प्रश्नांची मराठीमधून किमान तोडकी उत्तरे देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद अतुलजी, खूप खूप आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. अगदी, आणि मराठी आणि भाजपचा कोणताही संदर्भ दुसऱ्या अर्थानं जोडण्याचा प्रयत्न देखील नाही. इतकीच अपेक्षा आहे की आज हे राज्य, ज्या राज्यात आपण राहतो त्यात प्रत्येकाला मराठी यावी. इतर राज्यांमध्ये जशी भूमिका घेतली जाते त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी जे आग्रही असतात, बंगालमध्ये बंगाली बोलली जाते, तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीत त्यांची भाषा बोलली जाते तसंच महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जावी, इतकीच काय ती अपेक्षा आहे आणि भाजपला ते लक्षात यावं एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच. आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे.